मीडिया भारत न्यूजच्या गुड मॉर्निंगमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय मानवी जीवनासाठी जितका महत्त्वाचा तितकाच गोंगाटाचा. पण या गोंगाटाविरोधात काही माणसं न डगमगता उभी राहतात भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी. अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण ऐकणार आहोत आजच्या भागात. प्रदूषण लोकांच्या जगण्यातलं. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण आहोत उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये. मित्रांनो, एकीकडे दिवाळीची धूम सुरू आहे तर दुसरीकडे अजूनही कोरोनाचा प्रभाव ओसरलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कोरोना हा आपल्या थेट श्वसन प्रक्रियेशी निगडीत असलेला आजार आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने होणारी फटाक्यांची आतिषबाजी, त्यामधून होणारं वायू प्रदूषण हे कोरोनाला आमंत्रण देणारं ठरतं की काय? अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच या विषयावर गंभीरपणे चर्चा घडवून आणणं हे क्रमप्राप्त ठरतं. आणि हीच चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ता आणि हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानीजी. मॅडम नमस्कार. सगळ्यात आधी मला एका गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो मी, की राजस्थान असेल, दिल्ली असेल, कर्नाटक असेल, या राज्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहता, त्याचा प्रभाव पाहता यावर्षी फटाके वाजवण्यासाठी बंदी केली. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही जनतेला आवाहन केलं होतं की आपण फटाके वाजवू नका, प्रदूषण करू नका. तुम्हाला काय अनुभव आला उल्हासनगरच्या पातळीवर? सर्वप्रथम बिग थँक्यू की ह्या टॉपिकवर तुम्ही आज चर्चा करायला मला ही संधी दिली आणि आपण इथे आलात. माझं एक स्पष्ट व्यक्तिमत आहे की जे उत्सव आणि प्रदूषण हे एक संगती जाऊच शकत नाही. भारत में जब हम देखें तो उत्सवों की कहीं कमी नहीं है और भारतीय हम लोग बहुत लाऊड है. पण हे खरोखर आता हे जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जेव्हा बघायला गेलो तरी स्पष्ट एक हात जोडून आमचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की जरा लो की ठेवा दिवाळी. पर जैसे आप अभी कह रहे हैं कि राजस्थान गवर्नमेंट है या दिल्ली गवर्नमेंट है, भले दबे मन से, क्योंकि रेवेन्यू बहुत ज़्यादा जनरेट होता है, इन पटाखों से बहुत ज़्यादा रेवेन्यूज़ आते हैं, लेकिन ये रेवेन्यूज़ को जनरेट करने के बावजूद आज दबे मन से जेव्हा राजस्थानला एक मनाई आली, जेव्हा दिल्लीला एक मनाई आली, म्हणजे कुठे ना कुठे आता आम्हाला थांबावं लागेल. कारण कोरोनाची ही जी एक ही बिमारी आहे, जी प्रॉब्लेम आहे, ते डायरेक्ट रेस्पिरेशनला तुम्ही जसं म्हटले कि अगर ये रेस्पिरेशन से डायरेक्टली कनेक्टेड है और जो बारूद है, जी केमिकल्स आहेत या फटाक्यांमध्ये जेव्हा हे जातात, सर्वांना आम्हाला आता माहीत आहे त्यामध्ये ॲल्युमिनियम आहे, त्यामध्ये माईक आहे, त्यामध्ये मर्क्युरी आहे आणि हे सगळं घातक आहे. म्हणजे आपल्या निसर्गाला आणि मनुष्य शरीराला, जनावरांसाठी दॅट इज व्हेरी डेंजरस. तर कुठे ना कुठे आता आम्हाला हे थांबावं लागेल. मला लई दुःखाने तुम्हाला हे सांगा इच्छुते मी की उल्हासनगरला आय मीन द डेसिबल वॉज मोर दॅन 2019. जे 2019मध्ये ध्वनी प्रदूषण होतं त्याच्यापेक्षा पण जास्त 2020मध्ये होता. म्हणजे हे सगळं प्रधानमंत्री असो, मुख्यमंत्री असो किंवा तुमचे माझ्यासारखे लोक असो, म्हणजे ज्या लोकांना स्वतःची काळजी नाही, ज्या लोकांना पर्यावरणाची काळजी नाही आणि कोरोनाची पण काळजी नाही, त्या लोकांनी हे एक हम उसको ये बोल सकते गैर जिम्मेदार बिहेवियर उन्होंने दिवाली का ये उत्सव मनाकर किया. तुम्ही नुकताच उल्लेख केला की 2020 मध्ये ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण जास्त जाणवलंय. नुकताच मुंबईच्या आवाज फाउंडेशनने एक सर्वेक्षणाअंतर्गत अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार सायलेंट झोन असणाऱ्या शिवाजी पार्कमध्ये इतर वर्षांच्या मानाने यावर्षी जास्त ध्वनी प्रदूषण झालं. तर काय वाटतं तुम्हाला की हे सरकार कमजोर आहे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कि लोकांचं जनजागृती करण्यामध्ये सरकार कमजोर पड़ता है? डेफिनेटली देखिए, शिवाजी पार्क जो है वो माननीय उद्धव जी ठाकरे की गढ़ है और वहाँ पर अगर ये स्पष्ट एक देखा गया है कि वहाँ पे कोविड गाइडलाइंस मानी नहीं गई थी और सबसे ज़्यादा आतिशबाजी अगर इतने सारे सालों में हुई इस वर्ष, तो ये डेफिनेटली ये दिखाता है कि सरकार कहीं ना कहीं से ऊपर उन्होंने कहा, लेकिन अंतरात्मा तक, अंदर एक नागरिक के अंतरात्मा तक पहुँचने के लिए कमी रह गई. तो यही कमी आपको उल्हासनगर में भी खल रही थी. कारण रात्रीच्या 1:30 वाजता तुमच्यासारख्या एका महिलेला रस्त्यावर उतरून फटाक्यांची दुकानं बंद करा, नियमावली 10 वाजेपर्यंत असतानाही प्रशासन जर झोपलं असेल तर तुम्हाला जीवावर धोका पत्करून जीवाचा का उतरावा लागतं? मग नहीं, डेफिनेटली बहुत दुख की बात है. मतलब मैं तो कहूँगी पूरा महाराष्ट्र एक तरफ और पूरा और हमारा उल्लासनगर एक तरफ,
ये बहुत बहुत बड़ी शर्म की बात है की जब सारी दुकानें 9 बजे बंद हो जाती थी कोविड गाईडलाईन्स के अंतर्गत, तर एवढं काय विशेष आहे? आणि सतत 1 आठवड्याने मी कंटिन्युअस कंप्लेंट करत गेली विथ फोटोग्राफ्स, टायमिंग, पण म्हणजे कुठं ना कुठं करप्शन एवढं वाढलेलं आहे की लोकांच्या जो हेल्थ है उनके हेल्थ से खिलवाड़ किया प्रशासन ने। और सच में फिर एक समय ऐसा आता है ना कि अगर आपको पर्यावरण बचाना है तो आप अपने आप को नहीं देखोगे। आणि इस बात का मुझे बहुत दुख है कि एक महिला होकर जब मुझे 1-1:30 बजे एक रेड की तरह कैमरा लेकर पहुंचना रहता है। क्यों कैमरा लेके पहुंचना था? कल के यही पुलिस और कॉरपोरेशन बोलेगी कि आपका टाइम गलत था। सो इसका ये मतलब है कि इतना जान जोखिम में डाल के हम पर्यावरण को बचाएं, तो ये शर्म प्रशासन को आनी चाहिए। पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं की हिंदू धर्माचे जेव्हा काही सण असतील किंवा कुठल्याही धर्माचे सण उत्सव असतील तर ते साजरे होत असताना तुमच्यासारखे पर्यावरणाचे कार्यकर्ते काहीतरी मोहीम काढतात आणि त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतात की आमच्या परंपरागत ज्या आहेत त्या कुठेतरी नष्ट करण्यासाठी तुम्ही मोहीम काढतात, असाही तुमच्यावर आरोप होतो। मग तो हिंदू धर्माचा असेल किंवा बौद्ध धर्माचा असेल किंवा इतर कुठल्याही धर्माचा असेल, या आरोपाचं खंडन कसं करणार तुम्ही? बघा, कोणताही धर्म असो, कोणताही धर्म पोल्युशनला सपोर्ट करत नाही, प्रदूषणला सपोर्ट करत नाही, करप्शनला सपोर्ट करत नाही। आता ज्या लोकांना असं टीका टिप्पणी करायची सवय असते तर मी काहीच करू शकत नाही आणि मला त्यांची सर्टिफिकेट पण नाही पाहिजे। बट द थिंग इज, पहिलं तर एक हिंदू असून मी हिंदूवर असं अगेन्स्ट जाऊ शकत नाही, पण माझी लढा जी आहे ती डिसिप्लिनसाठी आहे आणि प्रदूषणाविरुद्ध आहे। असं कुठे लिहिलंय का एक हिंदू दुसऱ्या हिंदूला असा त्रास देऊ शकतो, एक बौद्ध दुसऱ्या बौद्धाला त्रास देऊ शकतो, एक मुस्लिम, असं काही नाही। दिस इज ऑल बुलशिट। हे त्यांना जे करायचं आहे म्हणून हे काय ना पेटी रीजन्स है, स्वतःला ते खुश करतात कि एक्चुअली हम उस डाली को काट रहे हैं जिस पर हम खुद बैठे हैं। उसमें देखिए धर्म तो बाद में आएगा ना, आम्ही जगणार तेव्हा उत्सव साजरा होणार, आम्ही कुठेही असो। मला एक स्पष्ट मी सर्वांना म्हणते, 2006 हाळाचे आम्ही आहोत, तो वी आर ह्युमन बीइंग्स, दॅट्स ऑल। आता ते धर्म आणि जाती आणि ते सेकंडरी टर्शरी आहे, त्यामध्ये आपलं जाऊन आम्ही काय करतो माहिती आहे का, जे ॲक्च्युली मेन उद्देश आहे, कारण आपण स्पेशली भारतीय कोणतेही जात धर्माचा असो, आम्ही सगळे एवढं स्ट्रॉंगली पर्यावरणशी निटेड आहोत की आम्हाला पर्यावरण पहिलं आहे, नेक्स्ट इज प्रदूषण, पण आम्ही उलटं केलंय। आम्ही स्वतःला प्राधान्य देतो। येस, आणि आम्ही आपला क्षणभंगूर खुशीसाठी की हे थोडेसे, मला एक तुम्ही सांगा, हे जे 4-5 दिवस फटाके वाजवले, दिवाळी संपली, आता काय काय हातात भेटलं? कारण इस कोरोना वायरस पैंडेमिक के दौरान लोग सड़कों पे भीख मांग रहे हैं, भूखे मर रहे हैं, बच्चों के पास खाने को नहीं है, स्त्रियों को अपना तन बेचना पड़ रहा है, इतनी बुरी हालत है। तो कैसे, मुझे आप बताइए कि कोई हिंदू अपने ही दूसरे हिंदू भगिनी की तरफ इस तरह हाथ क्यों नहीं बढ़ाया? और यही फटाके उन्होंने जो आज राख राख कर दिया, धुआं धुआं कर दिया, वो पैसे से सदुपयोग कर सकते थे। मला असं वाटते की या वर्षाची स्पेशल दिवाळी दान उत्सव म्हणून साजरा करायला पाहिजे होती, दीपोत्सव करायला पाहिजे होती, पण प्रदूषण उत्सव मला मान्य नाही। सध्या तुमच्यासारख्या पर्यावरण कार्यकर्त्यांनी जेव्हा ह्या मोहीम हाती घेतल्या की कुठल्याही उत्सवांचं बाजारीकरण होऊ नये यासाठी तुम्ही मर्यादा आखून द्याव्या आणि उत्सव आपल्या समाधानासाठी असावा, इतरांना त्रास देणारा नसावा, या संकल्पनेतनं जेव्हा जेव्हा तुम्ही काही मोहीम हाती घेता तेव्हा काही धार्मिक संघटना आता सोशल माध्यमातून पण आम्ही पाहिलं की आम्ही करणार, मुद्दाम करणार, जास्त फटाके फोडणार, अशाही प्रतिक्रिया उमटल्या। तर अशा मानसिकतेसाठी काय करावं आपण? देखिए, ऐसी मानसिकता को तो हम कुछ कर ही नहीं सकते ना, लेकिन मुझे इन पर बहुत दया आती है, गुस्सा आती है, दुख होता है कि हम उस डाली पर बैठे हुए हैं और वही डाली काट रहे हैं। हे बघा, हे जे प्रदूषण असतो, जे धुवा असतो, जे जहर असतो, ते फक्त तुमचं माझ्यासाठी नाही आहे। मी मनाई केली म्हणून मी तर 4 नंबरला राहते, तुम्ही कल्याणला फटका वाजवा, तुम्ही अंबरनाथला करा, तुम्ही 1 नंबरला करा, ही सगळे माहीत आहे का आपल्याला एक झूठी खुशी देने के लिए, ये हम अपने आप से धोखा कर रहे हैं। माझं असं म्हणणं आहे की आपण गुगल एजमध्ये राहतो, समजा मी माझं काहीतरी प्रसिद्धीसाठी करत असेल, ओके, पण तुम्ही तरी गुगल करून पहा की ही बाई काय म्हणते आणि कोणासाठी म्हणते, कारण जे पैसे ते तुमचे आहेत, पैसे माझे नाही आहेत। मी तुमचे पैसे वाचवते, येणाऱ्या जनरेशनला वाचवायचा एक प्रयत्न करते, काहीतरी शिका माझ्याकडून। म्हणजे हे बघा, मी फक्त हे का करते, आज तुमच्या चॅनलच्या माध्यमाने स्पष्ट करते, मी एक भारतीय नागरिक आहे, एक जागरूक नागरिक आहे, मला माझा अधिकार मागण्याचे हक्क आहे, तर जिम्मेदारी कोण करणार?
ही मी फक्त हे जेवढं मला मी बघा सामान्य नागरिक आहे, माझी एक लिमिटेशन्स आहे, स्त्री आहे मी, म्हणून माझी जेवढी जिम्मेदारी आहे मी तेवढी एक मला वाटतो की मी स्ट्रॉंगली आय एम डुईंग माय ड्युटी ॲज अ सिटिझन. तर आता त्यांना काय त्यांचं विचारायला काय, दुनिया क्या सोचे वो भी मैं सोचू, तर एवढा मला टाईम अँड एनर्जी नाही आहे. नाही, जेव्हा धर्म आस्था यांचे विषय निघतात तेव्हा आता तुम्ही नुकतंच फेसबुक लाईव्ह केलं होतं हटडीच्या बाबतीत. हां, तर म्हणजे सिंधी समुदायाचं अत्यंत आदराचं आणि श्रद्धेचं स्थान आहे ते, पण ते थोडी संकल्पना विस्तृतपणे सांगाल का? आणि माझा एक औत्सुक्याचा असा प्रश्न आहे की हटडी फक्त मुलांसाठीच असते किंवा पुरुषांसाठीच असते का, स्त्रियांसाठी का नसते? ये तो आप दुखती नस पे हाथ रख रहे हैं कि देखिए ये हमारे भारत में ही ऐसे बहुत सारी बातें हैं की काय माहीत मला पण की स्त्री स्वतःची दुसरी स्त्रीला डिग्रेड करते. आता असं हे त्याचा एक मला जी संकल्पना आहे कि क्योंकि ऐसे एक डिवीज़न हुआ था कि जो पुरुष होते हैं वो बिजनेस करते हैं, वो बाहर जाते हैं और उससे समृद्धि आती है, पैसा आते हैं, और जो महिला होती है वो घर संभालती है, वंश संभालती है. सो मे बी उस वक्त शायद वो क्योंकि पैसों को उन्होंने ज़्यादा वजूद दिया होगा. तो सिंधी समाज में अगर हटरी जो है अभी तक, क्योंकि आपको पता है की गणपती नवरात्रीमध्ये आता सगळी मूर्त्या POPचा आहेत, पण मला आय एम प्राऊड सिंधी की आतापर्यंत आमची जी हटरी आहे ती इको फ्रेंडली आहे, ती माती आणि गोबरमधून बनवलेली आहे, नदीकाठची माती आणि शेण येस. आणि त्याला बनवायला जे वाघरी समाज आहे ते एक स्पेशल ते कलाकार आहे, त्यांची ते अर्निंग हे आहे, सोर्सेस आहे. म्हणजे आपण आणि तिथं पण बाया बनवतात. आय एम सो प्राऊड. म्हणजे ह्या वर्षी तर मी लई रिसर्च केलं की तिथं बनवणाऱ्या बाया आहेत, याने विकणारे बाया, बनवणारे बाया, खरीद करणारे बाया, पूजा करणारे बाया. ठीक आहे, पुरुषांना दिला आम्ही एक स्पेशल सन्मान, पण कुठंतरी आपण चुकलो. जेव्हा एवढं चांगलं सगळं झालं, जेव्हा आपल्याला माहीत आहे ती माती आहे, ते शेण आहे, ते पूजनीय पवित्र पूजाची वस्तू आहे, त्याला असं फेकून दिलं. निश्चितच जसं गणेशोत्सवानंतर गणेश मूर्ती असतील, Yes. दुर्गा मातेची मूर्ती असतील किंवा हटडी असेल, त्यानंतर नदीत टाकल्यानंतर त्याच्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही आणि त्याची विटंबना झालेली मनाला आणि कशी काय पटवून द्यायची? हटरीमध्ये लक्ष्मीजी आणि गणपतीजी, सरस्वती माता यांचे फोटोज होते आणि ते म्हणजे कुठे कुत्रा चाटतं, हे करतं. दॅट वॉज व्हेरी इन्सल्टिंग, डिग्रेडिंग. म्हणजे मी त्याच्यासाठी मी फक्त प्रॉब्लेम सांगत नाही, त्याचा पर्यायसुद्धा सांगते. जसं मी एक सांगितलं, तुम्हाला एवढं काय कष्ट वाटत असेल तर यूज स्टील हटरी. त्याचा एक ऑप्शन आहे, ती रियुजेबल आहे, डिग्रेड होणार नाही. घरातही विसर्जन नाही तर घरात विसर्जन करा, नाही तर त्याचा कंपोस्ट बनवा. म्हणजे माझी मुलगी ती जे टेक्निक शिकून आली आहे जपानमधून, तर मी माझी हटरीला विसर्जित पण केलं नाही, फेकलं नाही पाण्यामध्ये, कारण तो पण जल प्रदूषणात होणार. तर मी त्या हटरीचा, त्या मातीचं, त्या शेणचं एक मनी प्लांट लावला आहे आणि माझी मुलगीने ते मला पूर्ण शिकवून दिलं आहे आणि त्याचा स्पेशल व्हिडिओ मी अपलोड केला आहे ताकि सभी लोग उसको सीख सके. आणि पुढच्या येणाऱ्या वर्षात मी अजून स्ट्रॉंगली अवेअरनेस घेणार. पण माझं असं आहे की उत्सव आणि प्रदूषण कोणताही असो, हे बघा, आपण बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा बात करतो तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तुम्ही मी आज सगळं जे जगताय ना, बाबासाहेब आंबेडकरसाठी जगताय. लोकमान्य टिळकने आम्हाला गणेश उत्सव दिला. म्हणजे असं आपण बघायला गेलं तर ते जे हे जे महापुरुष आहेत, आपण फक्त त्यांचा फोटो लावून, त्यांच्या एक प्रतिमा लावून आणि नाचत गाजत त्यांचं इन्सल्ट करतो. आणि कोणताही भारतमध्ये कोणताही महापुरुष कोणताही कम्युनिटी वर्ग विशेषचा नाही. लोकमान्य पण माझे आहे, आंबेडकर साहेब पण माझे आहे, शिवाजी महाराज पण माझे आहे. सो ये जब हम डिग्रेडेशंस करते हैं, जब हम अपने आप को बांट देते हैं, हम अपने आप को कम्युनिटीज़ में बांटते हैं, जात में बांटते हैं, धर्म में बांटते हैं, तो वो सिर्फ और सिर्फ है ना, हम अपने आप को धोखा देते हैं. क्योंकि मुझे आपको गिराना और आपको मुझे गिराना, और इस चक्कर में हमारा शहर बर्बाद हो गया और शहर से हमारा डिस्ट्रिक्ट से हमारा देश. सो मैं आपके इस चैनल से सभी को ये कहना चाहती हूँ कि आप जब अपने आप को समझेंगे कि हम एक भारतीय हैं और हम सब मनुष्य, हम सब भारतीय सिर्फ 206 हड्डियों से बने, चाहे हम कितनी भी अलग भाषाएं बोलें, चाहे हम कितनी भी अलग रिलीजन्स को फॉलो करें, और हमारा संविधान इतना स्ट्रांग है कि वो हमें जोड़ना सिखाता है, हमें तोड़ना नहीं सिखाता है. तो प्रफुल्ल भाऊ, म्हणजे मी प्रॅक्टिकल लाईफ जगते, मी वैज्ञानिक लाईफ जगते.
तसं बघायला गेलं तर मी हिंदू आहे, मी ब्राह्मण आहे का मोठं सर्टिफिकेट घेऊन फिरू का? गरज नाही त्याची. आणि असं कोणी तुम्हाला काय वाटतं की एक बौद्ध दुसऱ्या बौद्धाला तकलीफ देऊ शकतो का? जेव्हा आंबेडकर जयंतीला एवढी फटाके, कुठं सांगितलंय बाबासाहेब आंबेडकरांनी की माझा तुम्ही फोटो लावा आणि एवढं स्तराने प्रदूषण करून माझा वाढदिवस साजरा करा? नो, तो चिंतन दिवस व्हायला पाहिजे. तसंच आहे लोकमान्य टिळकचं, तसंच आहे गांधीजीचं, तसंच सर्वांचं आहे. मग तुम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढतात, गेली 10 वर्ष तुम्ही संघर्ष करतायत, तर तुम्हाला धर्माच्या विरोधी का उभं केलं जातं? त्यानंतर सरकार असेल, समाज असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन असेल, सहकार्य मिळतं का तुम्हाला यासाठी? देखिए मैंने बोला ना, दूसरे क्या सोचते वो भी मैं सोचूं, तेवढी एनर्जी नहीं. हाँ, प्रशासन तो मेरे अगेंस्ट जाएगा क्योंकि मैं काम पे लगाती हूँ ना. देखिए अगर प्रशासन ने 9 बजे फटाकों की दुकान बंद कर दी होती तो मैं 1:30 बजे रेड नहीं मारती. आप समझे? तो उसके दूसरे दिन वो बाहर निकलते नहीं, वो बंद नहीं करवाते. सो त्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांची ड्युटी मी करते ॲट रिस्क ऑफ माय ओन लाईफ, माय ओन प्रायव्हसी. पण ठीक आहे, आता देवाने काहीतरी असं एक स्पेशल घडून मला पाठवलं असेल आणि मला गर्व आहे माझ्यावर की माझा परिवारवर की मी असं करू शकते आणि थोडंसं पोलिसांना पण हालून याची मी हिम्मत ठेवते. सो आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. जिंदगी की राह में अकेला ही चल दिया था मैं, बस लोग आते गए और कारवा बन गया. या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी एक महिला जेव्हा संघर्ष करते, सरिता खानचंदानी सारखी सामाजिक कार्यकर्ता जेव्हा धर्माचा, इथल्या प्रशासनाचा विरोध ओढावून येणाऱ्या पिढीसाठी एक स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी जेव्हा लढा उभा करते, तेव्हा तिच्या पावलासोबत पाऊल टाकणं हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि ते मला वाटतं की या चर्चेनंतर काही लोकांमध्ये जरी जनजागृती झाली तरी या चर्चेचं सफल होईल असं मला वाटतं. आणि याच नोटवर आपण या चर्चेचा शेवट करत आहोत. सरिताजी, तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर हे होतं मीडिया भारत न्यूजचं विशेष वार्तापत्र गुड मॉर्निंग दुनिया. हा भाग आपणास कसा वाटला प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.